स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे श्री स्वामी समर्थ या स्वामीमय चॅनेलमध्ये। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवस, 9 शुभ रंग, 9 नैवेद्य, 9 माळा, देवीच्या 9 रूपांची नावे, तसेच कोणत्या दिवशी कोणत्या देवीची आपल्याला पूजा करायची आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तसेच या वर्षी 5वी माळ व 6वी माळ यामध्ये तारखेचा गोंधळ आहे, तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा। यंदा सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सुरू होणारी शारदीय नवरात्र गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या दिवसापर्यंत असणार आहे। ज्यावेळेस नवरात्रीचा प्रारंभ रविवार किंवा सोमवारी होतो त्यावेळेस देवीचं वाहन असतं हत्ती। त्यामुळेच यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे। देवीचं वाहन हत्ती आहे। दरवर्षी देवीचं वाहन हे वेगवेगळं असतं आणि या वाहनांचा वेगवेगळा अर्थ देखील लावला जातो। जेव्हा देवी हत्तीवर येते तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि चांगले पीक येते असे म्हटले जाते। नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना। या दिवशी तारीख आहे 22 सप्टेंबर 2025 वार सोमवार। या दिवशीचा शुभ रंग पांढरा। तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते। माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले। पहिल्या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो। गाईचे तूप किंवा गाईच्या तुपापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यात दाखवू शकता। या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचे नैवेद्य दाखवल्याने आपल्याला व आपल्या कुटुंबाला माता शैलपुत्रीकडून उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो व पहिल्या दिवशी उपवास केल्याने व्यक्ती निरोगी सुद्धा राहतो। पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते, पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला फुलांची सुद्धा माळ अर्पण करायची असेल तर तुम्ही पिवळ्या शेवंतीची आणि सोनचाफ्याच्या फुलांची माळ अर्पण करू शकता। दुसरा दिवस 23 सप्टेंबर। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 सप्टेंबर 2025 वार मंगळवार। या दिवशीचा रंग आहे लाल। नवदुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची या दिवशी पूजा केली जाते। या रूपातील माता तपस्वी आहे। माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती। त्या रूपामुळे त्यांचे नाव ब्रह्मचारिणी असे पडले। या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। नैवेद्यामध्ये साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ दाखवा। या दिवशी देवीला साखर नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते। त्याचबरोबर या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ तुम्ही घटाला अर्पण करू शकता। त्याचबरोबर अनंत मोगरा, चमेली किंवा तगर यासारख्या फुलांची माळ सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता। त्यानंतर तिसरा दिवस 24 सप्टेंबर 2025 वार बुधवार। या दिवशीचा शुभ रंग आहे निळा। मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते। माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे। चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सांसारिक संकटापासून मुक्ती मिळते। या दिवशी चंद्रघटा देवीला म्हणजेच घटाला दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ, मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो। चंद्रघटा मातेला या दिवशी खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्या दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते। या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी घटाला निळ्या फुलांची माळ अर्पण करू शकतो, जसं की गोकर्णीचे निळे फूल किंवा कृष्णकमळाची फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो। तसेच या दिवशी घटाला तुम्ही तुळशीच्या पानांची माळ सुद्धा घालू शकता। तुळशीच्या मंजिरी आल्या तरीही चालतील। तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या प्रकारच्या फुलांच्या किंवा पानांच्या माळा आपल्याला नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये घटाला तसेच देवीला घालायच्या असतात। देवीचा किंवा नवरात्रीचा चौथा दिवस 25 सप्टेंबर 2025 वार गुरुवार। या दिवशीचा शुभ रंग पिवळा आहे। कुशमांडा नाव भुवनेश्वरी आणि चौथी माळ आपण देवीला लवंगाची घालू शकतो। घटाला देखील तुम्ही लवंगाची माळ घालू शकता। 5, 7, 11 या संख्येमध्ये फक्त लक्षात ठेवा लवंग हे फुलासहित असावेत। तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लवंगाची माळा अर्पण करायची असते। एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कुशमांडा मातेच्या उदरातून झालेली आहे। जो मनुष्य चौथ्या नवरात्राचे पूर्ण विधीपूर्वक उपवास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात असे म्हटले जाते। या दिवशी कुशमांडा मातेला मालपुआचा नैवेद्य अर्पण केला जातो।
बऱ्याच जणांना मालपुवा कसा बनवावा हे माहीत नाही, तर यूट्यूबवरती तुम्हाला मालपुवाची रेसिपी मिळून जाईल आणि त्याचा नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकता। मंदिरात जर हा प्रसाद तुम्ही या दिवशी वाटला तर ते शुभ मानले जाते। या दिवशी देवीला मालपुवाचा नैवेद्य केल्याने कुशमांडा माता प्रसन्न होते आणि व्रत करण्याच्या बुद्धीचा विकास होतो। त्याचबरोबर निर्णय घेण्याची त्याची क्षमता सुद्धा वाढीला लागते। तसेच चौथ्या दिवशी घटाला केशरी अथवा भगव्या रंगाच्या फुलांची माळ, अबोली, तेरडा, अशोक या फुलांच्या माळा देखील तुम्ही अर्पण करू शकता। नवरात्रीच्या 5व्या दिवशी म्हणजे 26 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा। या दिवशी नवदुर्गेच्या स्कंद माता रूपाची पूजा केली जाते। आई स्कंद माता ही कार्तिकेयाची आई आहे। 5व्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात। या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते असे म्हटले जाते आणि या दिवशी घटाला बेल किंवा कुंकवाची माळ अर्पण केली जाते। कुंकवाची माळ म्हणजे कुंकुमार्चन करायचे आहे आणि बेल म्हणजे बेलपत्रांची माळ अर्पण करायची आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहे, ज्यामुळे तुमचा नवरात्रीच्या माळांमध्ये गोंधळ होणार नाही। लक्षपूर्वक ऐका बघा। 27 सप्टेंबर 2025 वार शनिवार या दिवशी ललिता पंचमीची तिथी रात्री 10 वाजेनंतर संपून मग षष्ठी तिथी लागणार आहे। त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रीची 6वी माळ किंवा षष्ठी म्हणून पाळता येणार नाही। अर्धी पंचमी अर्धी षष्ठी अशी काहीही स्थिती या दिवसाची आहे। त्यामुळे नवरात्रीचा 6वा दिवस आपण 28 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी पाळायचा आहे। या दिवशीचा शुभ रंग राखाडी आहे। देवीला आपण मधाचा नैवेद्य दाखवू शकतो। नवदुर्गेच्या 6व्या रूपाची म्हणजेच कात्यायनी देवीची पूजा केली जाते। माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनाची कन्या आहे। या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो। या दिवशी मध नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपली आकर्षक क्षमता वाढते असे म्हटले जाते। 6व्या दिवशी घटाला कर्दाळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते। यानंतर नवरात्रीचा 7वा दिवस म्हणजे सप्तमी दिनांक 29 सप्टेंबर 2025 वार सोमवार या दिवशी शुभ रंग तांबडा अर्थात नारंगी। या दिवशी देवीला कडाकणीचा नैवेद्य दाखवला जातो। देवीचे 7वे रूप काल रात्री नाव जगदंबा आणि 7वी माळ तुम्ही देवीला तसेच घटाला झेंडूच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची घातली तरीही चालेल। बऱ्याच ठिकाणी नवरात्रीच्या 7व्या माळीला पूर्णाचे दिवे देखील दाखवले जातात, तर त्याची आठवण इथे मी तुम्हाला करून देत आहे। 7व्या माळेला या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता। बाकी याचा सविस्तर व्हिडिओ मी चॅनेलवर लवकरच अपलोड करणार आहे। तसेच या दिवशी काल रात्री देवीला गुळाचा नैवेद्य पण दाखवायचा आहे। या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या घरावर व व्यक्तीवर येणाऱ्या दुःखापासून आपले संरक्षण होते व त्यापासून मुक्ती मिळते। यानंतर आता आपण नवरात्रीच्या 8व्या माळेची माहिती घेऊया, जो अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो। अष्टमी किंवा कन्यापूजनाचा दिनांक 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार या दिवशीचा शुभ रंग मोरपंखी। महागौरी म्हणजे नारायणी देवीला नैवेद्य आपण खीरपुरी तसेच चण्याची सुकी भाजी म्हणजे हरभरे भिजवून त्याची फक्त परतवलेली सुकी भाजी आपल्याला करायची असते आणि ती खीरपुरी सोबत देवीला दाखवायची असते। नारळ देखील तुम्ही या दिवशी फोडू शकता। महागौरी रूपाची पूजा केल्यानंतर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देते। या दिवशी मातेला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे। ही आई निपुत्रिक मुलांच्या इच्छा पूर्ण करते। म्हणजे ज्या महिलांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत असतील त्यांनी या दिवशी म्हणजे 8व्या माळेला महागौरी रूपाचं स्मरण करून देवीला नारळाचा नैवेद्य दाखवावा आणि हा नारळ खायचा नाही, तर तो तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणत्याही एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे तुमची इच्छा बोलून तुम्हाला अर्पण करायचं आहे। 8वी माळ शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याच्या पानांची तुम्ही घालू शकता। या दिवशी कन्यापूजन करायला विसरू नका। 9वा दिवस म्हणजे महानवमी। या दिवशी शस्त्रपूजन आपल्याला करायचं आहे। बऱ्याच ठिकाणी या दिवशी नवरात्रीचे उद्यापन देखील केले जाते म्हणजे विसर्जन केले जाते। घटाचं यंदा 1 ऑक्टोबर 2025 रोजी बुधवारी नवरात्रीची 9वी माळ आलेली आहे। या दिवशीचा शुभ रंग आहे गुलाबी। देवीच्या नैवेद्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ ठेवू शकता। तीळ आणि गूळ अशा पद्धतीने नैवेद्य ठेवला तरी सुद्धा चालेल। तिळापासून बनवलेले पदार्थ तुम्ही ठेवले तरी सुद्धा चालेल किंवा आंबाडीची अथवा मेथीची सुकी भाजी त्याबरोबर भाकरी किंवा चपाती असा नैवेद्य ठेवला तरी सुद्धा चालेल। देवीचे 9वे रूप असते सिद्धिदात्री। नाव रेणुका आहे। 9वी माळ लिंबाची म्हणजे आपलं जे खाण्याचं लिंबू असतं त्याची माळा किंवा उगवलेल्या धान्याची अथवा झेंडूच्या फुलांची माळ तुम्ही या दिवशी देवीला तसेच घटाला घातली तरी सुद्धा चालेल। देवीला जर लिंबाची माळा करून घालणं शक्य होत नसेल तर फक्त 1 लिंबू तुम्ही अर्पण करू शकता
आता नवरात्रीची सांगता अर्थात शेवटचा दिवस म्हणजे विजयादशमी। या दिवसाला आपण दसरा म्हणून ओळखतो। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा हा दिवस काही कुटुंबामध्ये कुलाचारानुसार याच दिवशी घट विसर्जन होते। या दिवशीची तारीख आहे 2 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार। या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात। शस्त्रोल्लंघन, रावण दहन, देवीची तळी सुद्धा या दिवशी आठवणीने भरावी, त्याशिवाय देवीचा कुळाचार पूर्ण होत नाही। ही देवीची आरती करावी। महानैवेद्यामध्ये देवीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवावा। झेंडूची फुलं व आंब्याची पानं याचं तोरण, दाराला माळा देवीला लावा। तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये नवरात्री 2025 9 दिवसांचे 9 नैवेद्य होते, 9 माळा होत्या, 9 रंग होते, 9 दिवसांच्या 9 देवी होत्या। तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।